रोड शोचं नियोजन कुठे चुकलं असं वाटत नाही का? घाटकोपर सारख्या ठिकाणी जिथे दुर्घटना झाली त्या परिसरात रोड शो होतो. आता काल उद्धव ठाकरे बोलले काही संवेदना आहेत की नाही? मला हे सांगा, हा. पहिल्यांदा तर उद्धव ठाकरेंना याच्यावर बोलायचा अधिकार आहे का? हम्म. त्यांचं सरकार या दुर्घटनेकरता जबाबदार आहे. याचं कारण त्यांच्या काळामध्ये इल्लीगल परमिशन्स त्या व्यक्तीला मिळाल्या आणि तो व्यक्ती त्यांच्या पक्षात आहे. ज्यांनी त्या इल्लीगल परमिशन्स घेतल्या आणि ते होर्डिंग लावलाय, याचा अर्थ त्याला इल्लीगल परमिशन्स का मिळाल्या? वरून आशीर्वाद होता म्हणूनच मिळाले ना. भिंडे मग काय त्याचे फोटो आले ना, सगळे प्रवेश करतानाचे त्यांच्या सोबतचे सगळे फोटो आहेत, त्याचे सगळे आलेले आहेत. त्यांचाच माणूस आहे तो. आणि त्याला या सगळ्या इल्लीगल परमिशन देऊन या सगळ्या लोकांना एक प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा जो जीव गेला आहे हा तर सदोष मनुष्यवध आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते आम्हाला संवेदना शिकवतात. त्यांनी प्रचार बंद केला का? तिथे त्यांच्या सभा बंद झाल्या का? त्यांच्या सभा चालतात. पवार जाऊन सभा करू शकतात आणि मोदीजी आले तर असंवेदनशील. खरं म्हणजे हे इतके नाटकी लोक आहेत आणि इतके खोटे बोलणारे लोक आहेत की मला यांच्याबद्दल या ठिकाणी बोलताना देखील वाईट वाटतं. आता दरवेळेस असं म्हणजे सगळे भाजपचे नेते असं सगळं असं बोलतात की शिंदेची जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांची विचारसरणी हे शिंदे पुढे कॅरी फॉरवर्ड करतात म्हणून ती शिवसेना आहे. जर तुम्ही आता बोलले की बाळासाहेबांचा इथे प्रभाव होता, त्यांच्या शिवसेनेचा इथे प्रभाव होता, मग असं असेल तर मग शिंदेचा रोड शो करायला पाहिजे होता ना. मोदींचा रोड शो करायची काय गरज होती? असं आहे की उद्धव ठाकरे आहेत ना, नेते आहेत ना, केजरीवालला कशाला बोलवलं? काय कारण आहे केजरीवालला बोलवायला? कशा करता शरद पवारांना बोलवलं? असं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, या देशामध्ये मोदीजी हे लोकांना हवे आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं आकर्षण आहे. शेवटी आपण जनतेत कोणाला बोलवतो? ज्यांचं आकर्षण आहे त्यांनाच बोलवतो. ज्यांचं आकर्षण नाही त्यांना आपण बोलवत नाही. हा, जेव्हा मोदीजी नसतील त्यावेळेस आम्ही शिंदेजींनाच फिरू, त्यांचंही आकर्षण आहे. ते सांगून राहिलो. मला माहिती होतं तुम्ही सवयीप्रमाणे असंच इंटरप्रिट कराल म्हणून तुम्हाला सांगतो. मोदीजी नसले तर शिंदे साहेबांनाच फिरवतो. आमचे नेते शिंदे साहेबच आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल शिंदेजींचा रोड शो किंवा शिंदेजींच्या सभा या उद्धवजींपेक्षा मोठ्या होत आहेत, जास्त त्याला प्रतिसाद मिळतो.